प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बालुशाही. तर साहित्य बघूया. इथे मी आपली रोजची जेवणाची वाटी, या वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा दही घालणार आहोत आणि डालडा तूप घेतले मी इथे, अर्धी वाटी डालडा तूप. तर आधी पीठ मळून घेऊया आणि मग मी पाक सांगते. इथे हे पीठ मी चाळून घेतले. बेकिंग पावडर घालूनच चाळून घ्यायचे. आता तूप घालूया. अलगद हाताने मळून घ्यायचं. 1 चमचा दही पण टाकते मी. आणि लागलं तरच पाण्याचा वापर करूया. आता दही घालूया. आता हे अलगद हाताने मळून घ्यायचे. बघा, आता दही घालून असं झाले तर मी थोडंसं पाणी वापरते. हे बघा, जास्त आपल्याला घट्ट पण करायचं नाही आणि पातळही करायचं नाही. फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं असं. असं जोडून घ्यायचं. बस. आता हे आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं, मुरवत ठेवायचं. तर झाकण घालून मुरवत ठेवूया 10 मिनिटं. आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. तर पाकासाठी आपण पीठ किती घेतलं होतं आपण? 2.5 वाटी. तर साखर घ्यायची 2.5 वाटी आणि पाणी घ्यायचं 1.25 वाटी. एक वाटी टाकलं आणि हे पाव वाटी म्हणजे 1.25 वाटी झालं. ढवळत राहायचे आपल्याला. कमीत कमी 5 मिनिटं तरी आपल्याला पाक शिजायला लागणार आहेत. हे मी 2-3 वेलदोडे टाकते फोडून आणि थोड्या वेळाने थोडासा कलर घालणार आहे मी, लाल रंग. आपल्याला जास्त 1 तारी 2 तारी असा पाक करायचा नाही आहे. थोडी 1 तार बनत आली ना, चिपचिपा झाला तरी चालेल. फक्त घट्ट पाहिजे, जास्त घट्ट पण नाही, चिपचिपा पाहिजे. कलर घालते मी. आपला पाक होत आला. हे बघा, असं व्हायला पाहिजे. आता बंद करूया गॅस. आता पाक आपण साईडला ठेवून देऊ. आता पीठ बघूया आपलं. छान झाले हे बघा.
यात गव्हाचं पीठ असल्यामुळे जास्त असं ताणलं जात नाही. मैदा कसा ताणला जातो. आता हे थोडंसं एकजीव करून घेऊ. इकडे मी तेल गरम करायला ठेवलं, कारण आपल्याला मंद गॅसवरच तळायचे. छोटे छोटे गोळे करून घेऊया. बालुशाहीचा आकार द्यायचा. अशा प्रकारे करते मी. आणि मध्ये असं पेन्सिलने पण करू शकता तुम्ही. मी बोटाने करते, नंतर असं स्पूनने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. अशा प्रकारे. आणि मंद गॅस ठेवायचा. मंद गॅसवरच तळायचं. हे याला खूप पेशन्स लागतात. असं करायचं. अशा प्रकारे आता मी 4-5 करून घेते. अशा प्रकारे आपल्याला असं तेल पाहिजे तापलेलं. एकदम हळू 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 वर आलं पाहिजे आणि अलगद उलटायची येते. आता मी टाकते. सुरुवातीला मी 4च टाकते, त्यांना फुलण्यासाठी जागा लागेल. अजिबात हलवायचं नाही, ते ऑटोमॅटिक वर येतात. पहिली बॅच होईपर्यंत मी दुसरी बॅच तयार करते. बघा आता पलटी मारूया. हे बघा छान गोल्डन झालेले आहेत. आता काढून घेऊया. आता दुसरी बॅच टाकते मी. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि टेम्परेचर कमी करून घ्यायचं. मंद गॅसवर तळायचे आपल्याला. हे बघा पहिली बॅच मी करून घेतली. हे बघा असं वरून पाक टाकायचा त्याच्यावर. आता हा रेड कलर टाकल्यामुळं असा कलर आलेला आहे त्याला. 1-2-3 मिनटं ठेवायचं आणि मग काढून घ्यायचं. पाक थोडा नॉर्मल गरम पाहिजे आणि बालुशाही आपली गरम पाहिजे, म्हणजे मग ती पाक छान शोषून घेते. हे बघा अशी शोषून घेतली पाहिजे. हे बघा अशा प्रकारे इतकी आपल्याला कोमट पाहिजे. हे बघा आवाज पण येतो कशा प्रकारे शोषून घेत आहे. या प्रकारे आपल्याला टेम्परेचर पाहिजे पाकाचं पण आणि बालुशाही. बघा आपली बालुशाही तयार आहे. कलर पण किती सुंदर आलाय बघा आणि क्रॅक्स पण किती छान गेलेले आहेत. एकदम रसरशीत झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मी रेड कलर टाकला होता त्यामुळे असा कलर दिसतोय. बघू शकता. या प्रमाणात तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थोडं गव्हाचं पीठ पण घ्या, म्हणजे छान होतात, खुसखुशीत होतात. जर तुम्हाला ही बालुशाहीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.